नाशिकमधल्या तपोवन इथे साधुग्रामसाठी 1800 झाडांची कत्तल करण्याचा निर्णय प्रशासन घेत आहे आणि या निर्णयाच्या विरोधात सगळ्या स्तरातून मोठा विरोध वाढत असताना कलाकारांनी सुद्धा वृक्षतोडीच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे। उद्धव आणि राज ठाकरे यांनी देखील वृक्षतोडीच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेकडून आज वृक्षतोडीच्या विरोधात तपोवन इथे आंदोलन केलं जाणार आहे। चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांच्यासोबत विविध कलाकार आंदोलनामध्ये सहभागी होऊन वृक्षतोडीचा विरोध करणार आहेत। वृक्षतोडी विरोधात सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी आणि नाशिककरांसोबत कलाकार देखील वृक्षतोडी विरोधात रस्त्यावर उतरले। तर उद्धव ठाकरेंची सेना, मनसे, प्रहार, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या राजकीय पक्षांनी देखील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इथे आंदोलन केलं जाणार आहे। तपोवन साधुग्राम या परिसरामध्ये आंदोलन केलं जाणार आहे आणि त्याआधी नाशिककर पुन्हा एकदा एकवटले। त्याचं कारण साधुग्राम परिसरामध्ये जी कचरा साचलेला होता, प्लास्टिक होतं, हे संपूर्ण आता गोळा केले जाते। आपण बघतोय की मोठा ढीग असा साचलेला आहे। हा संपूर्ण परिसर साफ सफाई केली जात आहे, स्वच्छता केली जात आहे। केव्हापासून तुम्ही काम करताय आणि काय परिस्थिती आहे? आम्ही इथं सर्व नाशिककर या ठिकाणी 7 वाजेपासून आलेलो आहे। आज आपण बघतोय की आम्ही 2 तासात एवढा कचरा या ठिकाणी गोळा केलेला आहे आणि नाशिककरांची हीच भावना आहे की आम्हाला तपोवनातली झाडं तर हवेत, हरित नाशिक पाहिजेलच आहेत, पण त्याचबरोबर आम्हाला स्वच्छ नाशिक पण पाहिजे। एक तर आमचं त्यांनी समाधान करू द्यावं, ते आधीचे जे सक्सेस झालेले आहेत पुनर्रोपणचे, तर आम्ही सांगतोय की आम्हाला त्यांनी दाखवावं का ते कसे आहेत ते, तर त्यानंतर मग ह्याच्यावर विचार केला जाईल। पण आत्ता तरी आमचा स्टँड असाच आहे की ही झाडं इथे अशीच असली पाहिजे। हे जोपर्यंत BJP शासन झुकत नाही, या पर्यावरण विरोधी त्यांच्या कारवाया जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील। आम्हाला फक्त एक प्रश्न पडलाय सर्व नाशिककरांना की हा एवढा अट्टहास कशासाठी चाललाय? साधुग्रामसाठी जर दुसऱ्या जागा उपलब्ध आहे आणि एवढा नाशिकमधून जर जनक्षोभ होतोय, तरी एवढा अट्टहास हा कशासाठी चाललाय, कोणासाठी चाललाय? दत्तक घेणारेच छाटणी करायला निघाले, हा कुठली पद्धत आहे? जे दत्तक घेणारे आज सांगताय का मग त्यांनी जे टेंडर घेतलं होतं ते टेंडर कोणत्या बिल्डरच्या घशात टाकणार होते? तो बिल्डर कोण? मग हे टेंडर का काढलं? टेंडर काढण्याचं कारण काय? जिथं फक्त कुंभमेळ्याचं काम करायला पाहिजे ते पहिले करा, नंतर टेंडर काढा। वृक्षतोडी विरोधात आंदोलनही केलं जात आहे आणि तपोवन परिसराची स्वच्छता देखील केली जात आहे। त्यामुळे नाशिककरांचं आंदोलन कायम आहे। नाशिककरांची एकही झाडाला हात लावू न देण्याची भूमिका ही देखील कायम आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। दरम्यान या संदर्भात प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। माणूस जाण्याचं जेवढं दुःख होईल तेवढं एक झाड तोडण्याचं दुःख मला आहे। कुठल्याही कामासाठी झाड तोडू नये आणि गरज असेल तर पर्यायी मार्ग निवडावा, पण झाड कृपया तोडू नका। अख्ख्या ग्लोबल वॉर्मिंगचं कारणच ते आहे की व्हेजिटेशन कापले, झाडं तोडली आहेत आणि काहीतरी वेगळा मार्ग खरंच निवडा, पण एकही झाड तोडू नका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।